संस्कृतीचे तुमचेच पालक आहेत, तुमचेच गावकरी आहे आणि म्हणून यांनी जी कला जोपासली ही आपली भारतीय संस्कृती आहे. कला जर जोपासली नाही, त्याची परंपरा जर आपण जोपासली नाही तर या कला नामशेष होती आणि म्हणून या कलांची जोपासना करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. शेळे मेंढ्यावर रक्ता रक्ता संसार करता करता काय प्रकार घडला त्या वेळेला ज्या परमेश्वराने घातला मला जन्माला त्याची मला सेवा करायला पाहिजे आणि त्या भगवंताने आपलं नाक बोलाचं ध्यायला आपलं बनवलं त्या संसार करता करता देवाची सेवा झाली पाहिजे. पण माझ्या सिल काय केलं त्या वेळेला माणसाचा न्याय पिढ्या चांगला निर्माण केलं परमेश्वराने घातलं जन्माला आणि ज्या पिढ्या तयार करून भगवंताने घातलं आपल्याला जन्माला त्या देवाचा म्हणून त्या परमेश्वराचे पावला पावलाला आठवण अरे पावला पावलाला आठवण पाहिजे आपण ठेवायला काय पाहिजे करायला त्या वेळेला सुंदर ध्याय आपल्याला जन्माला मनुष्याच्या जन्मी आणि जसे का भगवंताने घातल्या आपल्याला जन्माला हा प्रकार काय घडला त्या वेळेला म्हणून घातलेल्या जन्माचा गैरउपयोग करू नका आणि स्वार्थ साधू नका काय पाहिजे करायला त्या वेळेला त्याचा गैरउपयोग करू नका तुम्ही देवावर ध्यान ठेवा आणि भगवंताची सेवा कशात राहिलं पाहिजे करायला देवाची पूजा कशात राहिलं पाहिजे करायला देव तर तुम्ही पाहिला पाहिजे देवाची सेवा केली पाहिजे देवाला तुम्ही शरण गेला पाहिजे भगवंताला जर करता शरण गेला तर काय होईल बरं का त्या वेळेला आई बाप मुलाला जन्म देते तर मानव खंडाला आणि जन्माला त्यानंतर त्या वेळेला आई बाप मुलाला जन्माला घालतात आई मुलाचं पालन पोषण करते आणि पालन पोषण करते आपण प्रकार कसा बघतो त्या वेळेला बाप मुलाचा सांभाळ करतोय त्या वेळेला आपण मुलाला ध्यान शिकवणार कोण आणि ध्यान कोण शिकवणार मुलगा मोठा झाल्यावर त्या वेळेला मुलाला गुरु पाहिजे म्हणून आई बाप पोषण करणार पण ध्यान घेणाऱ्या तुम्ही आठवण पाहिजे ठेवायला आठवण ठेवली पाहिजे त्या ध्यानानं चाललं पाहिजे त्या ध्यानानं जर करता चाललं तर तुमच्या जन्मात
दारूचं ध्यान घेतलं तर तुमच्या आयुष्याचा डंका वाजत. माझ्या आयुष्याचं उदय होईल म्हणून ऐकून घ्यावया माहिती का जाग्याला. जन्म दिल्या आई बापाचा उदर झाल्याशिवाय आई बापाचा उदर होईल मानव कंडाला. कसं पाहिजे ज्ञान वाटून आपण घ्यायला या वेळेला प्रकाराला घडायला त्या माहिती का काय भाला. जसं तुम्हाला आई बाप सांभाळत्या त्या प्रमाणे शिक्षक सुद्धा तुम्हाला सांभाळत्या. शिक्षक सुद्धा सांभाळत्या त्याचं शिक्षण आपण घेतले. त्यांच्या आदराने वागला तर तुमच्या जन्माच्या बाई नसेल तर बाप पुरुषाचा जन्म व्यर्थ. जन्म तुम्हाला मिळणार नाही मानव्याला. एकदा जन्म असणार मनुष्याला ह्या जाग्याला. मुलीच्या जातीची बदलाने करू नका म्हणून ताकीद देतो तुम्हाला लहानताना मुलाला. तुमच्या बहिणीसारखी संभातीचा पाहिजे हुयाला या जाग्याला. संभातीचा करा त्या वेळेला जर तिचा राखा म्हणून सांगतोय मी तुम्हाला. म्हणून त्या वेळेला आणि एक सांगणं पुढलं तुम्हाला. ती जरी विज्ञान मोहरा गेला तर काय होणार या जाग्याला. अध्यात्माची काय वेळेला अध्यात्माची साथ नाही सोडायची. अध्यात्माची साथ जरी झाली तर तुमचा विज्ञान करणं जाणार. विज्ञान तुमचा फार पुढे जाणार बरं का या वेळेला. तुम्ही या वेळेला जन्मता या मानवेला. सगळी जण तुम्ही एक कार्य असं करा कसं पाहिजे कार्य होणार त्या मानव कंधाला. होणार कोण पोलीस होणार कोण कोर्ट होणार कोण वकील आणि कोण काय होणार काय या जागेला. जर तुम्ही सगळी जर इंजिनियर वकील व्हायचं म्हटलं तर तुमचा पुढे परिणाम होईल. आणि काय अवघड आहे बरं काय या जागेला. सगळ्यांनी शिक्षक होऊन सगळ्यांनी मोठं होण्याचं म्हटलं इंजिनियर कारखानदार व्हायचं म्हटलं तर काय होणार बरं काय या जाग्याला. पण तुमच्या खाण्याचं वांद होणार. खाण्याचं वांद कशा तऱ्हेने होणार बरं काय या जाग्याला. जर तुम्ही जर कारखानदार झाला मोटरदार झाला नोकरदार झाला खाण्याचं काय वांद होणार. आणि काय होणार बरं का खाण्याचं वांद या जाग्याला. अन्नधान्य नाही पिकलं तर अन्नधान्य जर नाही पिकलं शेतीकडे जर कोण नाही लक्ष दिलं तर काय होणार बरं का या जाग्याला. खाणारा का चांदी खाणारा का कारखान्यात तयार होणार लोकांना खाणारा का जॉब खाणारा हे मोठा प्रश्न होणार का या जाग्याला. पैसा खाऊन तुमचं पोट भरणार. पैसा खाऊन पोट भरणार का दागिना घेऊन पोट भरणार बरं का या वेळेला. तुम्ही काय करा पृथ्वीला सुद्धा शिरले जावा. पृथ्वीला शिरलं पाहिजे जायला. हे रणभूमी माता आपली धनी माताला शिरलं पाहिजे आपण जायला. मोठा झाला तर तुम्ही मातेचे रक्षण करा.
आहे गढूळ झालेलं पाणी असतं, ते ब्ल्यू कलरचं दाखवलेलं नाही, गढूळ झालेलं पाणी. आता जे पावसातलं जे पाणी आहे त्या पाण्याचं तिथं थोडंसं रिफ्लेक्शन वगैरे दाखवलेलं आहे. काही झाडं आहेत तिथं, त्या झाडाचं रिफ्लेक्शन दाखवलंय, म्हणजे प्रतिबिंब. फिगर टाकलेले आहेत त्या मेमरीनेच टाकलेले आहेत. बऱ्यापैकी फिगर असतात, फिरत असतात वगैरे. ठीक आहे. आणि मला या ठिकाणी शाळेमध्ये प्रात्यक्षिक करण्यासाठी बोलवलं, त्यासाठी मी शाळेचा आभार मानतो. त्यांना सांगण्याचा दृष्टिकोन एकच आहे, तुम्ही जे काय करताय ते मनापासून कुठलेही क्षेत्र निवडा, त्यात जर तुम्ही मनापासून कुठली गोष्ट केली तरी चांगलीच होती. त्याला काही ना काही आपल्या आवडीनुसार मिळत असते आणि ती आपली आवड जोपासणं हे खूप महत्वाचं आहे. तर विविध कलागुणांना वाव मिळावा असं काही आदर्श आपल्या डोळ्यासमोर राहावेत की असं आपल्याला पुढे बनण्याची इच्छा निर्माण व्हावी, या उद्देशानं ह्या संस्कार शिबिरात